मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, देवेंद्रजी पंतप्रधान होऊ शकतात, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य चर्चेत. मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर मुख्यमंत्री भडकले. इनोव्हा गाड्या खरेदीवरून फडणवीसांची नाराजी, जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवण्याचा सल्ला. नाशिकमधील खड्ड्यांवरून महायुतीत राजकारण, छगन भुजबळांना पालकमंत्री बनवण्याची मागणी, राष्ट्रवादीनं बॅनरबाजीतून गिरीश महाजनांना डिवचलं. राजकारण माझ्या पद्धतीचं नसेल तर वेळोवेळी एक्झिट असेल, पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य, टीका ऐकण्याची तयारी ठेवण्याचाही सल्ला. जेनझीच्या आंदोलनानंतर शिवसेना ॲक्शन मोडवर, तरुण मतदारांसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन, 2029 मध्ये देशात 38 कोटी जेनझी मतदार होणार. गिरणा धरण 99.10% भरलं, धरणातून 22,284 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुणे जिल्ह्यातलं आणखी एक धरण ओव्हरफ्लो, खेडमधील चासकमान धरण 100% भरलं, भीमा नदीत पाण्याचा विसर्ग. नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित, पर्यटकांची मोठी गर्दी, विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा राज्यातून पर्यटक धबधब्यावर. लैंगिक शोषणाप्रकरणी भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह निर्दोष, महिला कुस्तीपटूंनी केले होते आरोप, पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, समर्थकांकडून सत्कार. टीईटी पेपर फुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे, सेट परीक्षेचा पेपर फोडण्याचंही आरोपींचं होतं लक्ष, मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताच्या चौकशीत धक्कादायक खुलासे. कोयना धरणाचा पाणीसाठा 91%वर, 24 क्युसेकचा विसर्ग, पाणी पातळी वाढली तर प्रशासन अलर्टवर, पालकमंत्री शंभूराज देसाईंची मागणी. पालघरच्या दाभोस धबधब्यावर मोठी दुर्घटना टळली, रेलिंग तुटल्यानं 2 पर्यटक दरीत कोसळले. पुणे जिल्ह्यातील भाटघर आणि पानशेत धरण तुडुंब, स्वयंचलित दरवाजांमधून नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, तर मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पश्चिम विदर्भाला अतिवृष्टीचा फटका, 2 दिवसात 45 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, 6 जणांचा मृत्यू, 72 हेक्टर शेतीचं नुकसान. मराठवाड्यासाठी खुशखबर, जायकवाडीचा पाणीसाठा 86%वर, दोन्ही कालव्यांतून पाण्याचा विसर्ग. गंगापूर धरणातून गोदावरीत विसर्ग, त्र्यंबकेश्वरसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस. निम्म्या महाराष्ट्रात अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा, 17 जिल्ह्यात टँकरनं पाणीपुरवठा, मराठवाडा, विदर्भातल्या 9 जिल्ह्यांचा समावेश. गरम भाजीच्या कढईत पडल्यानं 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, संभाजीनगरच्या मुद्देश वाडगावमधील हृदयद्रावक घटना. प्राप्तिकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र, लाभार्थ्यांच्या खात्यात उद्या पीक कर्जाची रक्कम जमा होणार. झारखंडनंतर आता कर्नाटकमध्ये परीक्षेत घोळ, प्रश्न आणि उत्तरपत्रिकेतले नंबर्स जुळेनात, उमेदवारांचा राडा. ग्रीसमध्ये आग विझवणाऱ्या 2 हेलिकॉप्टरची आकाशातच धडक, दोन्ही पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती. ट्रम्प यांची पुन्हा माघार, इराणवरील हल्ले थांबवले, होर्मुझचा मार्ग खुला होणार, आखाती देशांची शिष्टाई यशस्वी.